ह्यो कोल्हापूरचा आपल्या हवाई अड्डा कसला विषय आहे भावनो, पहिल्यांदाच बघितला मी. त्याच्याच बरोबर समोर कने माने फार्म हाऊस आहे. मस्तपैकी असा ओपन लॉन आहे, एका बाजूला अशा रूम आहेत आणि त्याच्या बरोबर समोर कने एक छोटासा हॉल आहे. 70 ते 80 लोकांची पार्टी इथं व्यवस्थितच होत्या. योगेश दा, मी आणि अक्षा वाटप काम करायला आलतो आणि आमचे फादर पण कने कामाला सुट्टी देत नाहीत. चिकनच्या वाट्या भरालतात, इकडं मटनच्या वाट्या भरायला काम सुरू होतं. बिर्याणी बघा भावनो, दाद्या दम लावून कने बिर्याणी करून गेलतं आणि गरमागरम चपाती मिळाली की विषय नाही. सगळं काम झालं कने भावनो, आम्ही शाकाहारी असल्यामुळे कने अक्षाने मी असं शाकाहारी ताट करून कने जेवायला बसलो बघा. अक्षा धमगिरी एकटं कुठे जेवालीस? मी पण जेवायचं की. अक्षाने जेवायला चालू केलं, मग लगेच मी पण जेवायला चालू केलं आणि योगेश जाचा काय विषय नाही. ताट भरून आणलीस की रे, मग सुट्टी देऊ नकोस, घुमवतो आता. भाऊ कामानं दमलेलं, त्यामुळे रस्सा वड की वड गुळवळालतं आणि मटण घुमवालतं आणि मटण खाऊन झाल्यावर भाऊ नुसतं कने एक नंबर झाले म्हणालतं. बिर्याणी खाल्ल्यावर तर बघा की लगेच कसं म्हणते. हो बिर्याणी एक नंबर. सर जेवण झालं व्यवस्थित एकदम मस्त, म्हणजे सगळीजण खुश. एवढी म्हणजे आणि 2-3 कार्यक्रम झाले, एवढी भारी क्वालिटी होती. आता जी क्वालिटी झाले आहेत आपले शंकर मामा. इथलं फार्म हाऊसचं नियोजन सगळं यांच्याकडे असते, तर जेवणाचं काम आपल्याला ह्यांच्याकडून झालं. चिल्लर गँग कने जीवन खुश झालती, तिन्ही पण घुमवलं आणि या मॅडम पण जीवन कने जाम खुश झालेल्या. आपली जनता खुश तर आपण खुश.